नमस्कार मित्रांनो. जर मध्यपूर्वेत मोठं युद्ध सुरू झालं तर भारतात पेट्रोलचे दर अचानक खूप वाढू शकतात. आपण वापरत असलेल्या अनेक वस्तू महाग होऊ शकतात, कारण जगातील तेल पुरवठ्याचा एक महत्त्वाचा भाग एका छोट्याशा समुद्री मार्गावर अवलंबून आहे. आणि सध्या इराण आणि इस्रायलमध्ये तणाव खूप वाढलाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष का आहे, जगाला याची इतकी चिंता का वाटते आणि भारतावर याचा काय परिणाम होऊ शकतो. मग तुम्ही म्हणाल, संघर्षाची सुरुवात कशी व कधी झाली? इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आजचा नाही. 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध पूर्णपणे बिघडले. इस्रायलचा आरोप आहे की इराण न्यूक्लिअर प्रोग्राम विकसित करत आहे, तर इराणचं म्हणणं आहे की इस्रायल मध्य पूर्वेत आपली सत्ता वाढवत आहे. यामुळे अनेक वर्षांपासून सायबर अटॅक्स, गुप्त हल्ले आणि प्रॉक्सी वॉर सुरू आहेत. पण अलीकडे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा एक छोटासा समुद्री मार्ग आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील जवळपास 20% तेल वाहतूक याच मार्गाने होते. मध्य पूर्वेतील तेल उत्पादक देश याच मार्गाने तेल निर्यात करतात. जर युद्धामुळे हा मार्ग बंद झाला तर जगभरात तेलाचा पुरवठा कमी होईल आणि तेलाचे दर अचानक वाढू शकतात. त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच चालू घडामोडी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मग या युद्धाचा भारतावर याचा काय परिणाम होऊ शकतो? पहिला परिणाम, पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ शकतात, कारण भारत आपले बहुतांश कच्चे तेल इतर देशांकडून आयात करतो. जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले तर भारतातही इंधन महाग होऊ शकते. दुसरा परिणाम, महागाई वाढू शकते, कारण तेल महाग झालं की वाहतूक खर्च वाढतो आणि वाहतूक खर्च वाढला की वस्तूंच्या किमती वाढतात. अन्नपदार्थांपासून दैनंदिन वस्तूंपर्यंत सगळ्यावर परिणाम होऊ शकतो. तिसरा परिणाम, काही उद्योगांवर मोठा परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ एअरलाइन्स, ट्रान्सपोर्ट सेक्टर, केमिकल इंडस्ट्री, कारण या उद्योगांमध्ये इंधन हा मोठा खर्च असतो. मग तुम्हाला प्रश्न पडेल की यावर भारताची तयारी काय असेल? पण सगळं नकारात्मकच आहे असं नाही. गेल्या काही वर्षात भारताने एनर्जी सोर्सेस डायव्हर्सिफाय केले आहेत. भारत आता अनेक देशांकडून तेल खरेदी करतो. तसंच स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्हज देखील तयार केले आहेत. म्हणून तज्ज्ञांच्या मते भारतावर परिणाम होऊ शकतो, पण तो काही प्रमाणात नियंत्रित केला जाऊ शकतो. म्हणून इराण इस्रायल संघर्ष फक्त 2 देशांपुरता मर्यादित नाही, तो संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा मुद्दा आहे. आणि भारतासारख्या देशासाठी तेल आणि व्यापारामुळे याचा थेट परिणाम होऊ शकतो. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, हा संघर्ष पुढे किती वाढणार?